निश्चित नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टॅक्सी चालक असू दे, रिक्षा चालक असू दे, यांचा मराठी भाषेचा जो मुद्दा आहे किंवा परवान्याबद्दलचा जो मुद्दा आहे तो रंगताना कुठेतरी दिसत होता। मात्र आता शाळा संदर्भातला मुद्दा पुढे येत आहे। शाळा संदर्भातल्या ज्या बसेस आहेत, टॅक्सी आहेत किंवा व्हॅन आहेत, याची अमानुषपणे वाढ केली जात आहे आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे। तर एकंदरीत ही वाढ कशामुळे होत आहे आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की राज्य शासन आता या मुदतवाढीवर लक्ष देणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचाच आज आपण एकंदरीत आढावा घेणार आहोत। काय नाही, पालकांना विचारूनच त्यांनी डिसिजन घेतलं पाहिजे, मीटिंग वगैरे घेऊन जे काय असेल ते मीटिंग मध्ये मुद्दे मांडा आणि नंतर फी वाढवा। राज्य शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे की अयोग्य, तुम्हाला काय वाटतंय? राज्य शासनाने जो निर्णय घेतला असेल काहीतरी विचार करूनच घेतला असेल, तरी पालकांचं एकच म्हणणं असं आहे की आता तरी हा काळ योग्य नाहीये की फी वाढवणं। जे काय असेल ते विनिमय करा पब्लिक से आणि मग वाढवा। तो मीटिंग में बोला हूँ मैंने, मीटिंग में भी ये स्कूल का फी भी लोग हर साल बढ़ाते, ये नहीं करना चाहिए ना इनको। मैं तो बताया वो सबको, अंदर भी हम लोग मीटिंग में भी बात करे इनसे। तो फिलहाल में क्या रेट चालू है? बस से तो नहीं, अपना तो खुद का गाड़ी है, बस से तो नहीं आते। पर स्कूल का फी पहले 65,000 था, अभी 70 हो गया, 75 कर दिए, 10,000 रुपए डायरेक्ट बढ़ा दिए। फर्स्ट स्टैंडर्ड सेकंड का तो ज्यादा हो गए, 15,000 रुपए बढ़ा दिए। ये नहीं करना चाहिए था, पहले बताओ तो सही, बोलो तो सही। तुम डायरेक्ट बढ़ा रहे हो, बोलते ऊपर से आया। यार ऊपर से आया तो कहाँ से आया ऊपर से? यही है जो कर रहे हो गलती है, वो नहीं करना चाहिए। तो पहले जो कर रहे तो उनको बताना भी चाहिए कि ये बढ़ा रहे हूँ मैं, ऐसा ऐसा है। और ये सिस्टम कुछ गलत ही है, ये सब नहीं होना चाहिए। तब एक रूल सबके लिए एक होना चाहिए, ये हमारा बोलना है। गवर्नमेंट ने जो रूल बनाया अभी वो सही है या गलत है? सही है ना वो, क्योंकि सिस्टम कैसा, स्कूल केस में जो बात होती है वो मीटिंग में सब कुछ बताया जाता है। पर ये लोग ने कुछ बताया नहीं, डायरेक्ट ये लोग ने फी बढ़ा दी है और स्कूल की भी फी बढ़ी हुई है इसके साथ में। तो उस पर हम लोग ने न्याय के लिए हम लोग इनके पास गए थे, संजय करके पास, बाद में जो अपने उप मुख्यमंत्री उनके पास गए थे। वो बोले आएंगे मीटिंग रखेंगे, और वो आए नाही अभी। सोबत काय सगळं फायदेशीर आहे ना ही गोष्ट, म्हणजे असं झाले तर उपयोगाची, समाजासाठी चांगलं आहे, म्हणजे पालकांसाठी शाळेसाठी बी एक सुविधा होऊन जाते ना, त्यासाठी चांगली गोष्ट आहे। बरोबर आहे। मुलांची फी वाढलेली आहे, एवढं फी वाढलेली की लोक आम्हाला पोटाला हे करून मुलांची फी भरावी लागते, काय करणार? फी कमी होईल, आमची परिस्थिती एवढी नाहीये। मुलांना 2-2 मुलं आम्ही एका स्कूलमध्ये शिकवणार, कशी शिकवणार? फी जर जास्त असेल तर एका मुलाची 70-80 हजार फी असेल तर आम्ही काय? फी वाढलेली आहे, हो, रिक्षाची फी वाढलेली आहे, वाढले। आता एवढी फी वाढलेली आहे की आम्हाला मुलांना शिकवावं की नाही शिकवावं असं वाटायला लागलंय। गव्हर्नमेंटने असं सांगितलंय की आता एकच मुदत आकारली जाणार आहे आणि तीच मुदत कायम राहणार आहे। हा, हे चालेल। एक तुम्ही रक्कम ठेवा, तीच मुदत चालली। आम्हाला परवडलं तर आम्ही घालू, नाही तर दुसऱ्या शाळेमध्ये घालूया। जर आता तुम्ही वर्षानुवर्ष फी वाढवत असेल तर आम्ही मुलं कशी स्कूलमध्ये घालायची ना?